वेलकम टू ऑल. सायंकाळची वेळ झालेली आहे. मी सुरुवातीला किचन कट्ट्यावरील पसारा आवरून घेत आहे. सर्व भांडी ट्रॉलीमध्ये लावून घेत आहे. भांड्यांचा पसारा आवरला की काम करायला सुचतं. सर्व भांडी ट्रॉलीमध्ये लावून घेत आहे. मायराही मला मदत करत आहे. किचन कट्टा पुसून घेत आहे. आज सर्वांना पावभाजी खायची इच्छा होती. आज पावभाजी करण्याचा बेत होता. सुरुवातीला मी फ्लावर चिरून घेतला. फ्लावर नीट निवडून घेतला. फ्लावरमध्ये छोटे छोटे आळ्या किडे असतात, ते नीट पाहून घ्यायचं. तसाही हा फ्लावर व्यवस्थित होता. उन्हाळ्यात एवढे काही फ्लावर खराब नसतात. पावसाळ्यात व्यवस्थित पाहून घ्यावा लागतो. व्यवस्थित निवडून घेतला. नंतर तो धुवूनही घेतला व्यवस्थित. पावभाजी करताना फ्लावर आणि बटाट्याची क्वांटिटी सर्वात जास्त ठेवायची, जेणेकरून पावभाजीला वेगळीच टेस्ट येते. बटाटा सोलून घेतला. धुवून चिरून घेतला तो. नंतर बटाटा व्यवस्थित चिरून घ्यायचा. नंतर तो धुवून घ्यायचा. फ्लावर, बटाटा, गाजर हे कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्यायचं. मी आता गाजर घेत आहे. गाजरची साल काढून घेते. गाजर बारीक चिरून घ्यायचं. पावभाजी करताना बटाटा, फ्लावर, गाजर, तुमच्याकडे बीन्स असले तर बीन्स हे सर्व एकत्र करून कुकरमध्ये सुरुवातीला छान 5 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं व्यवस्थितपणे. कुकरला लावताना कधीही सिमला मिर्च, मटार, बीट हे कधी टाकायचं नाही. ते वरून चिरून टाकायचं. त्याने काय होतं, कलर सुंदर येतो. रेड आपण बाहेर पावभाजी खातो ना, तशी पावभाजीचा कलर येतो. कुकरमध्ये मी बटाटा, फ्लावर, गाजर टाकून शिजून घेत आहे. त्यामध्ये थोडंसं नमक, हिंग, हळद टाकलं आहे, पाणी. नंतर मी बीटची साल काढून घेत आहे. तेही खिसून घ्यायचं, बारीक खिसून घ्यायचं, जेणेकरून पावभाजीचा कलरही व्यवस्थित येतो आणि बीटही व्यवस्थितपणे खाल्लं जातं. बीट जर चिरून टाकलं तर ते व्यवस्थित कुकरमध्ये शिजत नाही. मग ते तसंच राहतं आणि ते खाल्लंही जात नाही. म्हणून पावभाजी करताना बीट नेहमी खिसून टाकायचं. सिमला मिरचीही चिरून टाकायची, जेणेकरून आहे ना पावभाजी त्याची वेगळीच टेस्ट लागते. मी आता कांदा कापून घेत आहे. कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट करून घेत आहे. आपल्याला पाहिजे तेवढा बारीक ठेवायचा आहे. पावभाजी करताना मी एकदम बारीक कांदा, टॅमॅटो मोस्टली पेस्टच करून घेत असते, जेणेकरून ती व्यवस्थित टेस्टला लागते. म्हणजे तोंडात येत नाही कांदा वगैरे. एकदम बारीक चिरून घ्यायचा. नंतर मी तेलाची फोडणी केली आहे. त्यात सिमला मिरच, बीट, किसलेलं बीट, बारीक केलेले आलं लसूणची पेस्ट, सिमला मिर्च, मटार हे सर्व टाकून घेत आहे. पावभाजी तुम्ही बटरमध्येही करू शकता, तेलामध्येही करू शकता, पण मला तेलामध्येच आवडतं. बटर हे वरून टाकले तरी तीच टेस्ट येते. आता पावभाजी मसाला, गरम मसाला टाकून घेतलेला आहे. धने जिरे पूड, नमक, लाल तिखट हे सर्व टाकले आहे. व्यवस्थित त्याला परतून घेतलं आहे. नंतर आपण शिजून घेतलेले फ्लावर, बटाटाची पेस्ट स्मॅश करून घेतली आणि ती टाकलेली आहे. थोडं उकळी आल्यानंतर ह्याच्यात हे स्मॅश करून घ्यायचं. आता गरम पाणी करून पाहिजे तशी ते ग्रेव्ही करून घेत आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी करून घ्यायची ग्रेव्ही.
मटार बघा व्यवस्थित शिजल्यानंतर असे पूर्णपणे दिसतात. कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे. पावभाजीचा कलरही एकदम सुंदर आलेला आहे. कलर न टाकता ही बीटामुळे पावभाजीचा कलर एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता पावभाजीला उकळी आलेली आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे.